नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत आपल्या परसबागेची सफर. हे होते फणस, त्याच्यानंतर टोमॅटो, या आहेत मिरच्या. पुन्हा जाणार आहोत आपण. हे आहे एक छोटंसं इथं लावलेलं आहे एक फणस, एकदम छोटंसं, 7 ते 8 पानं आलेले आहेत त्याला. त्याच्यानंतर आहे पेरू, 1 नंबर पेरूचं झाड आलेलं आहे. बघा पेरू केवढं आहे, 50 ते 55 पेरू आलेले आहेत त्याला. आपण बघू शकता. त्यानंतर आहे चाफा, चाफ्याच्या शेजारीच एक छोटं आंब्याचं झाड आलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे ते पण. त्याच्यानंतर हे आहे रोज वॉटर ॲपल. हे वेगळंच झाड आहे, जरासं फळ पण वेगळंच आहे. त्याच्यानंतर ही आहे लिमोनी. त्याच्यानंतर हा आहे मोगरा, हा आहे आवळा. त्यानंतर ही आणखीन एक छोटीशी लिमोनी. त्यानंतर इथे एक छोटासा आंबा आलेला आहे. त्यानंतर हे आहे रामफळ. त्यानंतर ही लिमोनी थोडीशी मोठी झालेली आहे. लिमोनीच्याच झाडावरती हा कारल्याचा वेल आलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे. मस्त कारले आलेले आहेत याला, 2 कारले. आणखीन पण येतील थोड्या दिवसात. त्यानंतर हे आहे नारळ, नारळालाच लागून आलेले आहे पपई. त्यानंतर हा दुधी भोपळा, पपईला आलेले आहेत छोटे छोटे फुलं. हा आहे दुधी भोपळा. दुधी भोपळ्याचा वेल खूप मोठा झालेला आहे आणि दुधी भोपळे पण खूप आलेले आहेत. 10 ते 15 दुधी भोपळे आलेले आहेत याला. एकदम मोठा वेल झालेला आहे, आपण बघू शकता. त्यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या झाडाकडे. ही छोटीशी पपई आहे. हे आहे नारळाचं झाड, त्याच्या शेजारीच हे आलेलं आहे जांभूळ. त्यानंतर ही आहे गवारी. हे आहेत मिरच्या, हे गवारीचे झाडं. भेंडी, हे आहेत मिरच्या. वांग्याचं झाड. त्यानंतर आहे मोस्ट पॉप्युलर आपली पपई. बघू शकता किती पपया आलेल्या आहेत. पपया येण्यासाठी जागा